संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगाची चाकं थांबलेली पाहायला मिळतात आणि आखाती देशातील युद्धामुळे गॅस टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। आतापर्यंत गॅसचा असलेला साठा हा कमी प्रमाणात वापरत कंपन्यांनी आपलं काम सुरू ठेवलं होतं, मात्र आता गॅस संपूर्णपणे संपलेला असल्यामुळे कंपन्या बंद पडायला सुरुवात झाली आहे। मोटरसायकलचे पार्ट्स बनवणारी तुळजा एंटरप्राइजेस या कंपनीचे एक युनिट 2 दिवस आधीच बंद पडलेलं आहे, तर आज पूर्ण कंपनी आता बंद पडेल एवढा साठा शिल्लक आहे। यासोबतच उद्योग वसाहतीतील इतर कंपन्या देखील बंद झाल्यात आणि या बंद कंपनीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगाचे चाकं आता पूर्णतः थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आखाती देशामध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे गॅस टंचाई निर्माण झाली आहे आणि अखेर आता युनिट बंद पडण्यास सुरुवात झाली। मी वाळूज MIDC मध्ये तुळजा एंटरप्राइजेस मध्ये आहे, ज्या ठिकाणी 2 व्हीलर गाड्यांचे संपूर्ण पार्ट्स बनवले जातात। मात्र त्याच कंपनी आता जे पार्ट बनवती ती कंपनी पूर्णतः बंद पडलेली आहे। या कंपनीचं एक युनिट पूर्णतः बंद झालेलं आहे, त्यामुळे कामगारावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे, तर कंपनीचं देखील कोट्यावधींचं नुकसान दररोजचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या कंपनीमध्ये 2 व्हीलरचे जेवढे काही पार्ट्स असतील ते या ठिकाणी बनतात आणि वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांना प्रोव्हाइड केले जातात। कंपनीचे मालक माझ्या सोबत आहेत। नक्की किती या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, आता कसं ते मॅन पॉवर जुळून आणतात, कारण वेगवेगळे जे कर्मचारी आहेत ते देखील घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। युनिट पूर्णपणे बंद पडलंय, आता अखेर चाकं थांबली आहेत। कसं याला परत आता चालू करायचं, कसं हे संकट सगळं उभं राहिलंय आणि त्याला आता कसं तोंड देतात? सर, आता तर सर्व ठप्प आहे। आम्ही गॅसची मागणी करत आहोत, पण आम्हाला गॅसच्या कंपनीकडनं किंवा गॅसच्या डीलरकडनं काही प्रतिसाद मिळत नाहीये। कधी गॅस मिळेल आणि त्याचं त्यांच्याकडे काही ठाम उत्तर नाहीये। फक्त होईल होईल असं ते सांगण्यात येत आहे आम्हाला पहिल्यापासून। गॅस नाही मिळाला तर आता कंपनी पूर्णतः बंद होईल? हो, पूर्णतः बंद होईल सर। परवापासून पूर्णतः 100% कंपनी बंद होईल। गेल्या 8 दिवसापासून आम्ही 50% आमचा प्लांट चालवतोय, कारण गॅसचा तुटवडा असल्यामुळे। पण आता 2 दिवसानंतर आमचा पूर्णतः प्लांट बंद होईल सर। मी विचारायला नाही पाहिजे, पण एका दिवसाचं नुकसान किती? आमचं जवळपास 4 लाखाचं एका दिवसाचं नुकसान होते बघा। म्हणजे आता जर हे बंद झालं तर किती दिवस चालू व्हायला लागतील, त्यामुळे कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागेल? करावं लागेल सर, कारण त्यांच्याकडे ठाम उत्तरच नाहीये की कधी गॅस पुरवठा सुरळीत होईल, कधी येईल, कधी मिळेल। हे उत्तर त्यांच्याकडेही नाहीये, ते देतच नाहीये उत्तर। कधी काळी औद्योगिक क्षेत्रात झपाट्यानं वाढणारं संभाजीनगर शहर बोलल्या जात होतं, मात्र आता त्याच उद्योगाची चाकं या ठिकाणी थांबताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं कंपनी मालकांसमोर एक वेगळंच संकट उभं राहिलंय। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजी। औद्योगिक वसाहतींमध्ये काम करण्याकरता बाहेरील राज्यातले कामगार मोठ्या प्रमाणात येत असतात। काही कामगार बॅचलर आहेत, काही आपल्या परिवारासोबत भाडेतत्वावर घर घेऊन इथं राहत आहेत। पण हेच मजूर गॅस मिळत नाही, त्यामुळे कंपनी बंद होईल या भीतीतून आता आपापल्या राज्यात परत जायला लागलेले आहेत। स्वयंपाक बनवण्याकरता गॅसच मिळत नाही। गेल्या 4-5 दिवसांपासून बाहेरचं जेवण कंपनी मालक देतात, मात्र असं किती दिवस चालणार असा प्रश्न कामगारांना सतावतोय। गॅस टंचाईमुळे आता कंपनी मालकांसमोर एक वेगळंच टेन्शन उभं राहिलंय, वेगळी चिंता त्यांना सतावती आहे। गॅसचं वेगळंच, मात्र गॅस मिळत नसल्यामुळे बाहेर राज्यातून जे कामगार आलेले आहेत ते आता आपल्या गावी जात आहेत। त्यांना गावी गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण जेवण बनवण्यासाठी त्यांना गॅसच मिळत नाही। माझ्या सोबत काही बाहेर राज्यातील जे वर्कर आहेत ते आहेत। काय सांगा, क्या बात कहना चाहोगे, आपको क्या क्या दिक्कत यहाँ अभी आ रही इस वक्त? बस हम ये कहना चाहते हैं, गैस नहीं मिल रहा, हमको गैस की दिक्कत है। हमको खाना बनाने के लिए गैस नहीं मिलता है, बंद हो गया। 3-4 दिन से हमको पूरा गैस खत्म हो गया हमारा। और जो कंपनी के मालिक है वो हमको मिर्च के डिब्बे दे रहे हैं खाने के लिए सुबह शाम। अब 5-6 साल से हम काम कर रहे हैं इधर, तो अब गांव जाने के लिए सोच रहे हैं कि गांव जाएं, अब क्या करेंगे इधर। गैस कितना किलो का यूज करते हो आप, कितने लोग रहते हो? अभी मतलब हम 5-6 लोग हैं, तो हम अलग अलग खाना बनाते 3-3 लोग। 2-3 किलो वाला है अपने पास, 2-2 3-3 किलो वाले हैं, वही यूज करते हैं 5-6 लोग। अगर गैस नहीं मिलता है, खाना नहीं पका पाओगे, तो घर जाना ही सबसे बेटर है। घर जाना बेहतर है, क्योंकि यहाँ खाना नहीं मिलेगा तो क्या करेंगे, काम भी नहीं चल रहा है, फोटो कोटिंग बंद है हमारी, तो क्या करेंगे, काम नहीं चलेगा। जब गांव जाएंगे अपना गाँव। गैस के लिए ट्राई किया आपने? कहाँ गैस के लिए ट्राई किया, वहाँ बाजार पे गए हैं, तो वहाँ बाजार पे गए हर जगह हमने पता किया कि हमको गैस दे दो, लेकिन गैस नहीं मिल रहा है।
हम कहीं 5-6 साल हो गए हमको काम करते हैं, हम रेगुलर काम करते हैं यहाँ पर। पूर्ण परिस्थिती अतिशय अवघड आहे. गॅस आम्हाला मिळत नाहीये. वेळोवेळी आम्ही प्रयत्न करतोय, मात्र गॅस मिळत नसल्यामुळं जेवणही बनवू शकत नाहीये. मग जर जेवणच मिळणार नसेल तर किती दिवस बाहेरचं खायचं आणि ते बाहेरचं खाऊन किती दिवस या ठिकाणी वेळ काढायचा. विशेष म्हणजे जर कंपनी बंद झाली गॅसअभावी तर मग आम्ही पगार होणार नाही, इथं राहायचं कसं, असे देखील अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत. त्यामुळं गावी जाणंच हा एकमेव पर्याय त्यांना आता तरी दिसतोय. अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.